श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तुम्ही कधी अशी सुक्की वांगे बटाट्याची भाजी खाल्ली आहे का? खूप चविष्ट छान अशी लागते आणि झणझणीतही झालेली आहे. तर अगदी बॅचलर मुलंही करू शकतील अशी एकदम सोपी पद्धत मी सांगणार आहे. खूप छान होते, टेस्टी होते. काय करायचं, पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे, त्यानंतर बारीक कूट करून घ्यायचं आणि जी मसाले तुम्हाला लागतात ती मसाले तुम्ही ॲड करा. मी कांदा लसूण मसाला, घरचा मसाला, लाल तिखट आणि थोडीशी धनी पावडर, हळद, मीठ आणि कोथिंबीर मिक्स करून चांगलं असं हे मिक्स केलं आणि नंतर ही वांगी आणि बटाटा चिरला होता. वांगीमधून 2 भाग केले होते, चांगले बघून घेतले धुवून आणि बटाटे उभे चिरून घेतले होते. तर हे चांगलं असं मी भरून घेतलं. मसाला सगळा मी त्यामध्ये भरला आणि नंतर एका गॅसवरती कुकर ठेवला. कुकर ठेवल्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी टाकली. जिरी मोहरी चांगली तडतडली. नंतर थोडासा लसूण टाकला. लसूणही थोडासा लाल झाला. लाल झाल्यानंतर जी मी वांगी भरून ठेवली होती ती मी वांगी एक एक करून त्यामध्ये ॲड केली. तर तुम्ही बघू शकता मी वांगी अशी एक एक करून ॲड केली. वांगी ॲड केल्याच्या नंतर मी त्यामध्ये बटाटाही टाकला. बटाटा टाकल्याच्या नंतर 1-2 मिनिटासाठी असं चांगलं परतून घेतलं. परतल्याच्या नंतर अगदी थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर आपला राहिलेला शेंगदाण्याचं कुटून ते होतं, तो मसाला आपण करून ठेवला होता, तो मसाला ॲड केला. मसाला ॲड केल्याच्या नंतर 1-2 मिनिटासाठी असं मी चांगलं मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर मी दुसरीकडे गरम पाणी केलं होतं त्यामध्ये ॲड करण्यासाठी. एक थोडं शिजण्यापुरतं मी गरम पाणी त्यामध्ये ॲड केलं. तुम्ही बघू शकता मी अगदी थोडंसं गरम पाणी ॲड केलं. एकदा परत हलवून घेतलं. हलवल्याच्या नंतर मी कुकरला झाकण लावलं. झाकण लावून मंद गॅसवरती 1 शिट्टी होऊन दिली. शिट्टी झाल्याच्या नंतर गॅस बंद केला आणि नंतर तुम्ही बघू शकता एकदम सुक्की अशी आपली वांगे बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. खूप टेस्टी, खूप चविष्ट आणि वांगीही शिजली आहे, बटाटाही शिजलेला आहे. त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कशी वाटते ही रेसिपी नक्की मला सांगा आणि आवडली असेल तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की